RRC नेटवर्कच्या विशेष बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. भारतीय रुग्णालयाच्या जागेवर होणार मेडिकल कॉलेज. जीर्ण रुग्णालयाची केव्हा होणार सुधारणा? कवठा येथे 3 ते 4 फूट खड्डा केला तरच मिळते पाणी. राज्य शासनाची जल मिशन योजना गेली वाहून. राजकीय नेत्यांनी भोंगेविषयी घेतली आक्रमक भूमिका. इतर पक्षांची या विषयावर उडी. पुढे काय होणार याकडे लक्ष. भोंगा एक यंत्र नसून केवळ मोठा आवाज आहे. भोंग्याविषयी तज्ज्ञ काय सांगतात बघा फक्त RRC नेटवर्कवर. भोंगा आणि हेडफोनचा अतिवापर कानासाठी घातक. बघा भोंगा विशेष फक्त RRC नेटवर्कवर. सुरुवात करूया आजच्या सविस्तर बातम्यांना. अकोला महानगरपालिका अंतर्गत येणारे श्रीमती किसनीबाई भारतीय सामान्य रुग्णालय अकोला येथे सुसज्ज इमारत असलेल्या महापालिका रुग्णालयाची अवस्था सध्या सामान्य आरोग्य केंद्रापेक्षाही वाईट झाली असून समस्येचे माहेरघर बनले आहे. भारतीय सामान्य रुग्णालयाची इमारत पाहिली असता बरा होणारा रुग्ण सुद्धा जीव सोडून देणार अशी झाली आहे. मात्र प्रशासन याकडे डोळे बंद करून कार्य करत असल्याचे निदर्शनास येते. आज रुग्णालयाची अवस्था फार बिकट आणि जीर्ण झाली. त्याचबरोबर अनेक ठिकाणी भिंतीला तडा गेला आहे. सिलिंग केव्हा पडणार सांगता येत नाही. असे असून याकडे संबंधित विभाग काहीच करत नसल्याचे दिसत आहे. या जीर्ण रुग्णालयाविषयी विचारणा केली असता या ठिकाणी केवळ उडवाउडवीची उत्तरे सांगितली जातात, तर कधी या ठिकाणी मेडिकल कॉलेज बांधण्यात येणार असल्याचे सांगितले जाते. खरं तर श्रीमती किसनीबाई भारतीय सामान्य रुग्णालय हे शहरांतर्गत असल्यामुळे या इमारतीच्या जागेवर अनेकांची नजर असल्याचे सुद्धा बोलले जात आहे. या इमारतीत भविष्यात घातक ठरणार असून याबाबत योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. एकीकडे शासन लोकांसाठी विविध योजना राबवित असून दुसरीकडे मात्र योजनांचा अभाव प्रकर्षाने दिसत आहे. ही परिस्थिती बाळापूर तालुक्यातील कवठा येथे दिसत आहे. तब्बल 3 ते 4 फूट खोल खड्डा करून पिण्यासाठी आणि वापरण्यासाठी पाणी उपलब्ध करावे लागत आहे. बाळापूर तालुक्यातील कवठा येथील मन नदीमध्ये विहीर आहे, परंतु ते पाणी पिण्यायोग्य नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सकाळी लवकर उठून शेतमजूर शेतात जाऊन काम करतो. घरी आल्यावर भर रखरखत्या उन्हात नागरिकांना पाय भाजत नदी पात्रामध्ये 3 ते 4 फूट खोदून जिरे करून पिण्याचे पाणी आणावे लागत आहे. त्यामुळे कवठा येथील नागरिकांचे चांगलेच हाल होत आहेत. अंदाजे गेल्या 20 वर्षांपासून ही समस्या या गावाला आहे. नदीपात्रात विहीर सुद्धा करण्यात आली आहे, मात्र विहिरीजवळ गावातील सांडपाणी जाते आणि गावातील पाण्याची टाकी सुद्धा स्वच्छ केली जात नाही. त्यामुळे गावकरी विहिरीच्या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी करत नाहीत. ज्या गावात बॅरेज त्या गावात पाणी पातळी भरपूर असते. मात्र कवठा गाव जवळच असलेल्या लोहारा येथे पुलाचे बांधकाम सुरू असल्याने या बॅरेजचे पाणी सोडण्यात आले. त्यामुळेच नदीपात्रात ठणठणाट आहे. बॅरेजचे पाणी सोडण्यात आल्याने गावातील हातपंपांची पातळी खोलावली आहे. त्यामुळे शेतमजूर असो किंवा शाळकरी विद्यार्थी या सर्वांना पिण्याच्या पाण्यासाठी नदीपात्रातील झिऱ्यांवर खेपा घालाव्या लागत आहेत. याबाबत प्रशासनाने लक्ष देणे काळाची गरज आहे. नदीतूनच पाणी भरावं लागते आम्हाला. पाण्याचा उपाय काहीच नाही आमच्या गावात. आम्हाला म्हणजे 12 महिने आम्हाला इथूनच पाणी न्यावं लागते. आता केली असेल तर आपल्याला काही माहिती पाण्याची योजना केली पाणी पुरवठा तसा नदीतूनच होते, पण तो व्यवस्थित होत नाही. कारण ते पाणी दूषित असल्यामुळे लोक पिऊ शकत नाही. हे झिऱ्याचं पाणी योग्य आहे जसं, आणि लोकांची जोपर्यंत मनाची मनस्थिती बदलत नाही ते की बा हेच पाणी चांगलं आहे, तोपर्यंत ते समस्याच मिटू शकत नाही. मी पहिले लोहारेहून पाणी येत होतो, त्याच्यानंतर नागदसागरहून येत होतो, म्हणजे निंबेहून येत होतं. आता त्याने ते जिल्हा परिषदमध्ये सरपंचानं त्याचा पाठपुरावा करून त्याने नदीत विहीर दिली, तिथून पाणी पुरवठा होऊन राहिला. तरी लोक ते नदीतलं पाणी प्यायला तयार नाही, झिऱ्याचंच नेतात. म्हणजे लोकांची मनस्थिती बरोबर नाही. आम्हाला नदीतून झिऱ्याचं पाणी भरावं लागते आणि घरी पाणी प्यायला न्यावं लागते. आम्हाला पाणी भेटतच नाही. आमचे लय दिवस झाले असं चालू आहे ना पाण्याचं. हे किती वर्ष झाले असे. त्याच्यावर आम्ही गेलतो पाणी याच्या अकोल्याला गेलतो की बा आम्हाला पाणी पाहिजे म्हणून.
तर ते म्हणतात की तुमच्या गावात आता पाणी येतेच, धरण झालं की तुम्हाला भेटून जाईल पाणी. विहीर खांदेला तुमच्या गावात, पण त्या विहिरीला भरपूर पाणीच नाही ना. त्या विहिरीला भरपूर पाणी लागेलच नाही. फक्त ते 2-4 महिने पावसाळ्यात असला की पावसात भरपूर पाणी नदीत तर अख्खे पाणी भेटते आम्हाला. आणि उन्हाळ्याचं दुसऱ्या महिन्यापासून पाणीच नाही, लय अडचण चालते पाण्याची, वापराचं पाणी भेटत नाही. भोंग्यावरून राजकीय धुळवड सुरू झाली आहे. ही धुळवड कुठे जाते हे आम्हाला माहीत नाही आणि तुम्हालाही माहीत नाही. पण नेमके भोंग्यावरून काय राजकारण सुरू झाले पहिले याचा आढावा घेऊ. मग आपण हळूहळू भोंग्याविषयीची माहिती RRC न्यूजच्या माध्यमातून पाहणार आहोत. राज ठाकरे यांनी भोंगे बंद करण्याविषयीचे आवाहन गुढीपाडव्याच्या मेळाव्यात केले. त्यांनी हे का केले तर मुस्लिम धर्मियांचे अजानच्या आवाजाने नागरिक त्रस्त झाले आहे म्हणून राज ठाकरे आक्रमक झाले. मुंबई तसेच राज्यात होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही राजकीय भूमिका राज ठाकरे यांची समोर आली आहे. राज्यात सध्या मशिदीवरील भोंग्यावरून चांगलेच राजकारण तापलंय. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी 1 मे रोजी औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेणार असल्याचं जाहीर केलंय. तर 3 मे पर्यंत मशिदीवरील भोंगे हटवण्याबाबत राज्य सरकारला इशारा देखील दिला आहे. भोंग्यांना विरोध करताना राज ठाकरे यांनी प्रार्थनेला त्यांचा विरोध नसल्याचे सांगितले. पण मनसे नेते राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे राज्यात जोरदार रणकंदन सुरू झाले. मशिदींवरती लागलेले भोंगे हे खाली उतरवावेच लागतील. पण समोर स्पीकर लावायचे आणि हनुमान चालीसा लावायचा. हे नाटक लफडं चालणार नाही यापुढे महाराष्ट्रात. राज ठाकरे यांच्या या भूमिकेमुळे राज्यातील इतर पक्षांना त्यांची भूमिका विशद करावी लागली. या सत्तारूढ महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील शिवसेनेला चांगलाच फटका बसला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अल्टिमेटम नंतर राज्यात या विषयावरून विविध राजकीय पक्षांनी जोरदार आक्रमक होत त्यांचे विचार मांडले. राज ठाकरे यांना उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी जोरदार टीका केली. कारण बदलतंय. आज राज्यामध्ये काही लोक त्या ठिकाणी एकदमच अचानक बाहेर निघाली आणि अचानकच भोंगे बंद करायची भाषा करायला लागले. अरे इतके दिवस काय झोपा काढलं होतं? त्या बोलणाऱ्यांच्या पैकी मागे कुणी सरकारमध्ये नव्हतं का? भोंगा या विषयावरून मुस्लिम समाजाने काही ठिकाणी सामंजस्याची भूमिका घेत मशिदीवरील भोंगे कमी आवाजात सुरू ठेवले. काही मशिदीवरील भोंगे उतरविण्यात आले. कट्टर मुस्लिमांनी एक्शन का रिएक्शन होगा असा सज्जड इशारा दिला. को सिचुएशन को कुछ लोग माहौल खराब करना चाह रहे हैं. कुछ लोगों को अजान से तकलीफ हो रही है, कुछ लोगों को भोंगों से तकलीफ हो रही है, कुछ लोगों को हमारे मदरसे और मस्जिद से तकलीफ हो रही है. मैं उनको एक ही मैसेज देना चाहता हूँ. हम अमन चाहते हैं. पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया का एक नारा है कि हर मजलूम हमारा है. साथ ही साथ दूसरा भी हमारा एक नारा है कि हमको छेड़ो मत, हमको छेड़ेंगे तो हम छोड़ेंगे नहीं. राज्यात भोंग्यावरून वाद सुरू असतानाच आता हनुमान चालीसा आणि इतरही वाद सुरू झाले आहे. पण मुळात भोंगा व त्यामुळे होणारे ध्वनी प्रदूषण हे राजकीय चर्चेत मागे पडले. म्हणूनच RRC न्यूज अकोल्यातील मान्यवरांच्या या विषयीचे मत जाणून घेतले. त्यांनी मांडलेले मत पाहून भोंग्याविषयीच नाही तर तुम्ही सतत कानात घालत असलेल्या हेडफोनबद्दल देखील तुमची भूमिका तुम्ही निश्चित करू शकता. आम्ही फक्त त्या दृष्टीने मार्ग दाखवित आहोत. तो योग्य आहे की बरोबर आणि निवडीचा की नाही हे तुमचे तुम्हाला ठरवावे लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट RRC न्यूज अकोला. पेट्रोल डीजल का उछला है रोल, शक्करबाई के कामोल. हर महीना उछले पेट्रोल डीजल का उछला है रोल, शक्करबाई के कामोल. रूसा बासमती धान मरी जात है, महंगाई डाल खाए जा रहे हैं. मुंबई समात है, महंगाई डाल खाए जा रहे हैं. भोंगा कसा तयार होतो, तो कुठल्या आधारे तयार होतो याची पण साधी माहिती आपल्याला नसते. मुळात मराठीत भोंगा हा शब्दच नाही. केवळ व्यावहारिक बोलीभाषेत मराठीत याला भोंगा असे नाव आहे. पण ते यंत्र नसून केवळ मोठा आवाज आहे. तुमच्या स्वर यंत्रातून निघणारा आवाज हा 4 चौघात आपण ऐकू शकतो. पण मोठ्या भौतिकशास्त्राच्या उपयोगातून स्पीकर भोंगा तयार होतो.
भोंगा हे जे यंत्र आहे ते आवाजाला ॲम्प्लिफाय करणारं, त्याला मोठं करणारं अशा तऱ्हेचं यंत्र आहे. आपल्या कानामध्ये सुद्धा एक अशी पुंगळी गोल 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 फिरते आणि ही गोल गोल फिरून मग ती मेंदूच्या सोबत जोडलेली असते. त्याच्यामुळे भोंगा हे यंत्र मुळामध्ये आवाजाची तीव्रता किंवा त्याचा व्हॉल्यूम वाढवणारं एक यंत्र आहे आणि त्याची निर्मिती ही इंग्लंडमध्ये झालेली असल्यामुळे त्याला मराठी प्रतिशब्द तसा नाही आहे. परंतु सावरकरांनी ज्या वेळेला मराठी प्रतिशब्द शोधले त्यावेळेला त्याचं नाव बोंबल्या असं त्यांनी ठेवलेलं होतं. नाही साहेब, आता कसं आहे की सध्याच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये हा भोंगा शब्द याचे अनेक वेगळेच अर्थ होऊन राहिलेले आहेत. मी त्याच्याबद्दल बोलणार नाही. मी एक मास्तर असल्यामुळे मी एवढंच सांगेन की आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये सध्याशी आपल्यापैकी साधारणतः 99% लोक हे 30% बहिरे झालेले आहेत. कारण की जर का 80 डेसिबलच्या पेक्षा जास्ती तीव्रता आपल्या कानावरती पडली तर हळूहळू आपल्या कानाची क्षमता कमी व्हायला लागते. रातकिड्यांची किरकिर आपल्याला आजकाल ऐकू येईना अशी झालेली आहे. तर हे जो प्रकार झालेला आहे याचं कारण आपले एकूणच आवाज इतके जास्ती झालेले आहेत सगळीकडे. टी व्हीचा आवाज म्हणा, हेडफोन लावून गाणे ऐकण्याचा प्रकार म्हणा, या सगळ्या याच्यामुळे आपले मुळातच कर्ण आपलं जे काही एक इंद्रिय आहे ते खूप वीक झालेलं आहे. 80 डेसिबलच्या वरती आवाज आपल्याला ऐकायला नको, मग तो कुठल्याही भोंग्यातून येत असला तरी सुद्धा. मराठी ही फार लवचिक भाषा आहे, पण यात भोंगा या शब्दातून काहीच महत्त्वाचा संदेश मराठीच्या शब्दकोशात दिसून येत नाही. पण व्यावहारिक शब्दकोशात भोंग्याला महत्त्व देण्यात आले आहे. भोंगा या शब्दाचा उगम कसा झाला हे पाहिले तर मराठी उत्पत्ती कोशात त्याचा संदर्भ आढळत नाही. भोंगा हा यंत्र नसून मोठा आवाज असल्याचे मत SA कॉलेजमधील मराठीचे प्राचार्य भास्कर धारणे यांनी स्पष्ट केले. भोंगा या शब्दाची माहिती म्हटली तर मराठी उत्पत्ती कोशामध्ये असं काही त्याची कुठला संदर्भ किंवा माहिती मिळत नाही. परंतु व्यावहारिक मराठी कोश जो आहे त्यामध्ये भोंगा म्हणजे साधारणतः एकसारखा मोठा निघणारा यांत्रिक आवाज असा संदर्भ सापडतो. सभा संमेलनांमध्ये किंवा मोठा जमावळा असेल तिथे आपलं मत किंवा म्हणणं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं याच्यासाठी विशिष्ट यंत्राच्या माध्यमातून संदेश दिला जातो आणि तो त्या यंत्राच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो. तो जो आवाज आहे अर्थातच त्याला भोंगा म्हणून आपल्या समाज जीवनात म्हटलं जातं. कारखाना, गिरणी याही ठिकाणी जुन्या काळात साधारणतः सायरन वाजायचे, त्याला सुद्धा भोंगा संबोधण्याची एक परंपरा होती. खरं जर पाहिलं लाऊडस्पीकरलाच आपल्या मराठीमध्ये भोंगा संबोधलं जातं, परंतु मराठीमध्ये भोंगा म्हणजे लाऊडस्पीकर असा काही यांत्रिक असा संदर्भ सापडत नाही. मराठीत भोंग्याला तो एक यंत्र नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पण आपण सर्रास भोंगा पसरवू नको, भोंगा बंद करा, भोंगा या शब्दावरून त्याला एक यंत्र करून टाकले आहे. जेव्हा की भाषातज्ञ भोंगा या शब्दाला यंत्र मानत नाही तर तो केवळ मोठा आवाज असल्याचे स्पष्ट करतात. आवाज मोठा करून देण्यासाठी यंत्राचा वापर करून त्याद्वारे जो मोठा आवाज होतो त्याला आपण सर्रास भोंगा असे म्हणतो. तर काही ठिकाणी लाऊडस्पीकरला मराठीमध्ये भोंगा असे संबोधले जाते. परंतु हा शब्द केवळ मराठीमध्ये प्रचलित झालेला आहे, ज्याचा अर्थ मराठी संग्रहामुळे मूळ मराठी शब्दकोशामध्ये आढळले नाही. दरम्यान ध्वनी प्रदूषण विषयक नियमांचे पालन करणारी यंत्रणा तोकडी असून त्यामुळे त्याचे पालन होत नाही. तर अतिरिक्त ध्वनीचे भाषण द्यायचे आहे, गाणे म्हणायचे आहे तर त्यासाठी संबंधित यंत्रणाची पोलिसांची परवानगी आवश्यक असते. पण ती घेतलेली जात नसल्याची माहिती ॲडव्होकेट धीरज शुक्ला यांनी दिली. ध्वनी प्रदूषणचे जे काही अटी व शर्ती आहेत ते स्पष्टपणे दी नॉईज पॉल्युशन ॲक्ट 2000 सालचा जो कायदा आहे त्याच्यामध्ये नमूद आहेत. सायलेंट झोन किंवा हॉस्पिटलच्या जवळ सायलेंट झोन वेगवेगळे बनवण्यात आलेले आहेत. शाळा, महाविद्यालय, हॉस्पिटल्स अशा ठिकाणी सायलेंट झोन क्रिएट केलेले आहेत. सरकारी कार्यालय आहेत, त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं ध्वनी प्रदूषण हे 2000 सालच्या कायद्यांवर झालं नाही पाहिजे. त्याच्याशिवाय वेगवेगळ्या त्याच्यामध्ये नियमावली व अटी आहेत.
आणि या सगळ्या नियमावली अटीमध्ये कोणत्याही रेसिडेन्शियल एरियामध्ये रात्रीच्या वेळेला सुद्धा ध्वनी प्रदूषण ची मनाई आहे. आणि परवानगीसह विविध धार्मिक स्थळांवरती ध्वनीसाठी जी व्यवस्था करायची असते ती करायची असते. सक्षम प्राधिकृत अधिकाऱ्यांकडून त्याची परवानगी घ्यावी लागते. परंतु आज पाहण्यात येत आहे की असे कोणत्याही अधिकाऱ्यांकडून त्याची परवानगी घेण्यात येत नाही. आणि सरळ त्या ध्वनी प्रदूषण कायद्याचं नॉईज पोल्युशन ॲक्टची पायमल्ली केल्या जात आहे. 70 डेसिबलपर्यंतची परवानगी असतानासुद्धा वेगवेगळ्या वाहनांमध्ये असे हॉर्न्स लावण्यात आलेले आहेत की जे 70 डेसिबलच्याही वर असतात. धार्मिक स्थळांवर या डेसिबलचं कोणत्याही प्रकारचं नियमावली पाळल्या जात नाही. याशिवाय पोल्युशन कंट्रोल बोर्ड जे आहे त्याच्यामध्ये त्यांच्यावर सुद्धा जबाबदारी आहे, परंतु ते पोल्युशन कंट्रोल बोर्डसुद्धा याकडे दुर्लक्ष करते. आणि सगळे जे काही अधिकारी आहेत त्यांनीसुद्धा या प्रदूषणाकडे आता काळजीने लक्ष देण्याची गरज निर्माण झालेली आहे. भोंग्यावरून विविध लोकांचे मतमतांतरे आहे, पण आपण सर्रास काही भोंग्यांना साथीदार मानायला लागलो आहोत. रेल्वे स्टेशनवरील भोंगा हा सकाळी काही किलोमीटर लांबपर्यंत ऐकू येतो, पण त्यावर कोणाचे नियंत्रण नाही. एसटी बस स्थानकावर असलेल्या भोंग्याचे पण तसेच आहे. रेल्वे स्थानक व एसटी स्टँड येथे तर या भोंग्यावर 12 तास गाणे व घोषणा सुरू असतात. त्या थांबविण्याचा किंवा त्या कमी आवाजात प्रसारित होण्यासाठी कुणीच कसा पुढाकार घेत नाही. मनसे घेईल का यासाठी पुढाकार, असा प्रश्न या निमित्त समोर आला आहे. कॅमेरामन अनुराग अभंगसह प्रशांत पळसपगार, RRC न्यूज, अकोला. तुम्हाला काही पाहायचे नसेल तर तुम्ही डोळे बंद करू शकता, पण तुम्हाला ऐकायचे नसेल तर कान मात्र हात ठेवून बंद करावे लागतात. पण तरी देखील तुम्हाला ते श्रवण होते. मोठ्या आवाजातील आणि हो लाऊडस्पीकरवरील गोष्ट तुम्हाला कानावर हात ठेवून देखील ऐकू येते. नुसतेच भोंगे हे तुमच्या कानासाठी अडचण नसून मोबाईलचे हेडफोन देखील भोंगे हे आहेत. त्यामुळे सावधान, ते वापरण्यापूर्वी ही बातमी पाहाच. मानवी कानात आवाज निर्माण करणारी प्रत्येक गोष्ट मेंदूपर्यंत जात नाही, पण तो आवाज जर 70 ते 80 डेसिबलच्या वर असेल तर तो कानाच्या मार्फत डोक्यापर्यंत जातो. मग तो भोंगा असो नाहीतर तुम्ही वापरत असलेले हेडफोन असो. ENT स्पेशालिस्ट डॉक्टर प्रशांत डुकरे कानाची रचना आणि त्या माध्यमातून पोहोचणारा आवाज याविषयी अवगत करत आहे. मोठ्या आवाजाचा तसं जर बघाल तर पूर्ण शरीरावरच परिणाम होतो, पण त्याच्यामध्ये कानावर आणि मेंदूवर जास्त परिणाम होतो. तर कानामध्ये असं आहे की कानामध्ये जो आवाज पडतो आपल्याला, तर आपण हे जे बघता आहे तुम्ही, हा आपल्याला दिसतोय हा बाहेरचा कान आहे. आणि इथे जो पांढरा कलर दिसतोय तो कानाचा पडदा आहे, तर याला आपण बाहेरचा कान म्हणतो. याच्या मागे जो दिसतोय तुम्हाला हा मधातला कान आहे, आणि अजून मागे दिसतोय हा आतमधला कान आहे. आणि इथंच एक त्याची नस जाते आणि इथे आपला मेंदू राहतो. तर तुम्ही जर मोठ्या आवाजामध्ये गेले, लाऊडस्पीकरच्या जवळ गेले, किंवा मग कानाजवळ कधी फटाका फुटला, किंवा मग तुम्हाला कानाला मार लागला, किंवा आपण हेडफोन्स वापरतो, त्यामुळे काय होतं की हा आवाज डिरेक्टली आपल्या पडद्यावर व्हायब्रेट होऊन या आतमधल्या नसवर जातो, आणि त्याच्यामुळे ही नस आपली कमजोर होऊन जाते. जेणेकरून मग आपल्याला ऐकायला कमी येणं, किंवा मग चक्कर येणं, किंवा कानामध्ये झुळझुळ शिट्ट्या वाजणं आणि चिडचिडेपण येणं, झोप व्यवस्थित न लागणं, या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे होतात. तर त्याकरिता आपल्याला कंपल्सरी आपण मोठ्या आवाजामध्ये न जाणे हेच आपल्यासाठी योग्य आहे. केवळ कानावरच मोठ्या आवाजांचा, भोंग्यांचा किंवा हेडफोनचा परिणाम होत नाही, तर त्याचा अनेक बाबींवर जीवनात परिणाम होतो. तुम्हाला वाटते आपण चिडचिड करतो, हा चिडचिडपणा मोठ्याने आवाजाने निर्माण झाली आहे. 70 डेसिबलच्या वर तीव्रता कानावर दुष्परिणाम होतो, त्यामुळे बहिरेपणा येतो. पण कानाबरोबर मानसिक स्वास्थ्यावर देखील परिणाम होतो, असे मत ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर दीपक केळकर यांनी व्यक्त केले. त्यांनी अधिक धोके याविषयी सांगितले आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये मशिदीवरील भोंगे, त्याचा आवाज याबद्दल खूप चर्चा रंगते. नॅचरली लोकांचे मला फोन आलेत किंवा याचा काय परिणाम मानसिक स्वास्थ्यावरती होतो. मला कल्पना असेल की 70 डेसिबलच्या वर जर आवाज असेल, त्याची तीव्र असेल, तर आपल्याला त्यापासून नुकसान होऊ शकतं, कानाला नुकसान होतं, बहिरेपणा येऊ शकतं. जशी जशी तीव्रता वाढत जाते 70 डेसिबलच्या वर, तसं तसं कानावरती दुष्परिणाम होत जातो. आणि 85 डेसिबलच्या वर गेलं तर कानाला डेफिनेटली हानिकारक होतं. 85 डेसिबल जर 8 तास ऐकलं तर बहिरेपणा येण्याचे चान्सेस खूप आहेत. आणि 120 डेसिबलच्या वर तर लवकरात लवकर बहिरेपणा येऊ शकतो. हे तर झालं कानाचं. पण आपल्याला हे पाहायला पाहिजे की मानसिक स्वास्थ्यावरती काय परिणाम होतो.
आपला मेंदू आहे ना नेहमी आवाजाचं निरीक्षण करत असतो, अगदी झोपेत सुद्धा. आणि धोक्याचा आवाज जो आहे तो आवाज मेंदू लगेच ओळखतो की कुठून धोका आहे. आणि जर असं गोंगाट चालू आहे, खूप आवाज चालू आहे, तर आपल्याला असं वाटतं की आपण इथून चाललं जावं बाहेर कुठेतरी. आणि तिथे चिडचिडापणा येतो, राग येतो. असं आढळून आलेलं आहे की ज्या ठिकाणी खूप गोंगाट आहे अशा ठिकाणी जेव्हा लोक काम करतात किंवा आजूबाजूला गोंगाट ज्या ठिकाणी आहे जिथे राहतात त्या ठिकाणी डेफिनेटली लोकांना चिंता, ताणतणाव, निराशा या जास्त प्रमाणात आढळून आलेल्या आहेत. ज्या ठिकाणी गोंगाट जास्त आहे, आवाज जास्त आहे, त्या ठिकाणी लोकांचं कॉन्सन्ट्रेशन कामामध्ये होत नाही, प्रॉडक्टिव्हिटी कमी होते, उत्पादन क्षमता कमी होते आणि हे लोक मानसिकदृष्ट्या केव्हाही तुटू शकतात. तसं या लोकांमध्ये ज्यांना जे जास्त एकसारखा आवाज त्यांच्या कानावर पडतो आणि ज्याच्यामुळे त्यांना म्हणजे ध्वनी प्रदूषण होत असतं, त्या ठिकाणी स्टडीजमध्ये असं पण आढळून आलेलं आहे की हृदयविकार त्यांना जास्त आढळतो. ते डेफिनेटली जास्त आवाजाचे, गोंगाटाचे हे दुष्परिणाम आहेत आणि सरकारने याबद्दल नक्कीच ठोस पावलं उचलली पाहिजेत आणि चांगले कायदे करायला पाहिजेत. गर्भारपणात मातेच्या कानावर जास्त ध्वनी पडू नये यासाठी काळजी घेण्याची गरज आहे. नाहीतर जन्माला येणारे बाळाच्या कर्ण इंद्रियावर परिणाम झाल्याचे चित्र आपण पाहतो. गर्भारपणात जास्त कर्कश आवाजाने त्रस्त मातेच्या पोटी जन्माला आलेल्या बाळात मानसिक वाढीवर परिणाम होण्याची भीती डॉक्टर आरती कुलवाल यांनी व्यक्त केली. जसा आपल्या म्हणजे नॉन प्रेग्नन्सीमध्ये पण जसा आपल्या कानाला त्याचा त्रास होऊ शकतो तसाच प्रेग्नंट लेडीला पण ध्वनी प्रदूषणाचा त्रास होऊ शकतो. आणि जर खूप कर्कश आवाज असेल आणि कॉन्स्टंट त्याच वातावरणात ती राहत असेल किंवा खूप जास्त एक्सपोजर असेल म्हणजे जास्त कालावधीमध्ये जर तिला त्या ध्वनी प्रदूषणामध्ये राहावं लागत असेल तर तिला पण बहिरेपणा पण येऊ शकतो जसं आपल्या सामान्य माणसाला येतो. आणि प्रेग्नन्सीमध्ये जसं बाळ गर्भाशयात असतं तर अशा मोठ्या आवाजामुळे बाळाला पण बाळाची हालचाल वेगळ्या प्रकारे होते आणि अजून असं काही प्रूव्ह झालं नाही की बाळाला हिअरिंग लॉस होईल म्हणून, परंतु निश्चितच त्याच्या न्यूरो डेव्हलपमेंट म्हणजे मानसिक वाढीसाठी पुढे काही धोका होण्याचे चान्सेस असू शकतात. म्हणून प्रत्येकानेच फक्त प्रेग्नंट लेडीज नाही इतर सगळ्यांनी आपल्याला कमी आवाजात बोलणे, मोठमोठ्याने न ओरडणे किंवा ध्वनी प्रदूषण झालं नाही पाहिजे याची काळजी घेणं आवश्यक आहे. ज्या मुलांना जन्मतःच कानाने ऐकू येत नाही अशा मुलांची मोठी समस्या आहे. अकोल्यात या मुलांच्या भाषेचा विकास करणारी संस्था कार्यरत आहे. कानाने ऐकून येणाऱ्या मुलांचा सर्वांगीण विकास मात्र या सर्व गोष्टींमुळे थांबतो. त्याचा मोठा परिणाम केवळ त्या बालकावर होत नाही तर त्याचे आई-वडील त्याचबरोबर परिवारावर त्याचा परिणाम होतो. बालकाची वाचा विकसित करण्यासाठी मोठे कष्ट जन्मतः कर्णबधिर मुलांसाठी घ्यावे लागतात, अशी माहिती या संस्थेच्या प्रमुख सुचेता बनसोड यांनी दिली आहे. ध्वनी प्रदूषणामुळे लहान मुलांना कर्णबधिरत्व येऊ शकतं आणि कर्णबधिरत्व आल्यामुळे त्यांचा भाषा वाचा विकास आणि बौद्धिक विकास तिथे थांबतो आणि त्यामुळे त्यांना त्यांची जी जीवनात प्रगती करायची आहे किंवा त्यांना समाजामध्ये येऊन आपल्याला आपलं स्थान निर्माण करता येत नाही आहे आणि त्यामुळे त्यांचं सगळं जीवन एक आयसोलेटेड होत आहे. आपल्या मुख्य प्रवाहापासून त्यांना बाहेर फेकल्या जात आहे. सध्या आपल्या संस्थेमध्ये 50 मुलं प्रशिक्षण घेत आहेत. आत्तापर्यंत 115 मुलं सामान्य प्रवाहामध्ये गेलेली आहेत, जी प्रशिक्षण पूर्ण करून गेलेली आहेत. 10वीपर्यंत 12वीपर्यंत आता त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे आणि 50 मुलं त्यांच्या पालकांसमवेत इथे शिक्षण घेत आहेत. कर्णबधिर मुलांना सामाजिक अडचणींना पण तोंड द्यावं लागत आहे की जसं की त्यांच्यासोबत कोणी संवाद साधू शकत नसल्यामुळे ते एक सोसायटीमधून अलिप्त होऊन जातात. तसंच त्यांना बौद्धिक विकासात अडथळे निर्माण होतात का जसे की भाषा वाचा विकास न झाल्यामुळे त्यांना वाचन, लेखन या गोष्टींपासून दूर राहावं लागत आहे. तसंच त्यांना बाकी त्यांचा जो आहे पुढे जो होणारा आर्थिक विकास आहे सगळ्या म्हणजे सर्वांगीण विकास त्यांचा अफेक्ट होत आहे, त्या विकासावर त्यांचा परिणाम होत आहे. कर्णबधिरत्व येऊ नये यासाठी बरेचसे उपाय आहेत, पण एक उपाय आहे की त्यांना ध्वनी प्रदूषणापासून लहान मुलांना आपण दूर ठेवलं पाहिजे कारण त्यांचे जे ज्ञानेंद्रिय असतात ते खूप अतिसंवेदनशील असतात
आणि अशा छोट्या मुलांना जर आपण ध्वनी प्रदूषणापासून दूर ठेवलं, जास्तीत जास्त दूर ठेवलं, तर ते आपल्याला एक त्यांना येणारा एक प्रकार कर्णबधिरत्व हा प्रकार आणि त्या पाठोपाठ स्वमग्नता ही एक दुसरं अपंगत्व आहे, दिव्यांगत्व, ते पण आपण टाळू शकतो. राजकीय गोंगाटातून भोंगा समोर आला, पण त्याचे सामाजिक व वैयक्तिक दुष्परिणाम पाहिल्यावर भोंगा पाहिजे की नको, मोठ्या आवाजातील लाऊडस्पीकर हवे की नको असा प्रश्न निर्माण होतो. केवळ भोंगाच नाही तर तुम्ही मोठ्याने कानात हेडफोन टाकून ऐकत असलेला संवाद, गाणी ही कानाची क्षमता बिघडवत तर नाही ना असा प्रश्न निर्माण करत आहे. लहान मुलांनी हेडफोनचा वापर टाळण्याचा सल्ला सर्वत्र दिला जात असताना ऑनलाईन शिक्षणात हेडफोन घातलेल्या मुलांच्या कानाच्या व्याधी वाढलेल्या आहेत. भोंगा हेडफोन या विषयावरून RRCच्या माध्यमातून आम्ही केवळ आपल्याला सजग करत आहोत. त्याचा वापर व उपयोग कसा करावा हा ज्यांचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. शेवटी माध्यम म्हणून तुम्ही काळजी घेत आहोत. शेवटी तुमच्या कानाने काय ऐकायचे आणि काय सोडायचे हे तुम्हालाच ठरवावे लागेल. कॅमेरामन अनुराग अभंगसह प्रशांत पळसपगार, RRC न्यूज, अकोला. एकीकडे गोवंश हत्येच्या विरुद्ध अनेक आंदोलनं आणि विधेयके तयार केली जात आहेत, तर दुसरीकडे मात्र गाई बैलांच्या कत्तली सुरूच आहेत. अनेक ठिकाणी यावर कडक निर्बंध लावण्यात आले, मात्र जनतेने त्याला केराची टोपली दाखविली. असाच प्रकार अकोला येथील खदान पोलीस स्टेशन अंतर्गत घडला आहे. सरकारने गायींच्या कत्तलीवर बंदी घातली आहे, मात्र असे असतानाही मोठ्या प्रमाणात गोहत्या सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. खदान पोलिसांच्या सतर्कतेमुळे 2 गायींचे प्राण वाचविण्यात आले. या संदर्भात मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळ गाठून वाहन थांबवले, मात्र पोलिसांची कारवाई पाहून वाहन चालक पळून गेला. पोलिसांनी या दोन्ही गायी गौसेवा संस्थेच्या ताब्यात दिल्या, तर दुसरी कारवाई खदान पोलीस ठाण्याअंतर्गत जिल्हा परिषद कॉलनी खडकी परिसरात करण्यात आली. पोलिसांनी टाटा अँकर वाहन अडवून तपासणी केली. या तपासणी दरम्यान वाहनात 450 किलो गायींचे मांस आढळले. मात्र पूर्ण कार्यवाहीनंतर पोलिसांनी एकाला अटक केली असून या कार्यवाहीमध्ये 2,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई DB पथकाच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आली. शासकीय सबसिडी धान्य तांदूळाचा काळा बाजार, 2 आरोपींना घेण्यात आले ताब्यात. सोबतच 20 टन तांदूळ, 2 मोबाईल आणि ट्रक असा एकूण 14,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक G. श्रीधर सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. शासनाच्या अनेक योजना ह्या सर्वसामान्य लोकांसाठी राबविल्या जातात, मात्र त्यामध्ये काळा बाजार होताच असतो. हे रोखण्यासाठी प्रशासन यंत्रणा सतर्क असणे आवश्यक आहे, कारण ज्यांच्यासाठी हा धान्य पुरवठा केला जातो त्यांनाच हे धान्य जास्त किमतीमध्ये विकले जाते. अशीच एक घटना आज घडली, ज्यामध्ये शासकीय सबसिडी असलेले धान्य तांदूळ जास्त किमतीमध्ये विकण्यासाठी मध्यरात्री बाळापूरवरून MH19Z 5544 क्रमांकाचा ट्रक अकोला जुने शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पकडण्यात आला आणि त्यानंतर सदर ट्रकची झडती घेतली असता ट्रकमध्ये 50 किलो वजनाचे 400 पोते म्हणजेच एकूण 20 टन तांदूळ आढळला. रुपये 4,40,000 किमतीचा तांदूळ जप्त करण्यात आला असून सोबत MH19Z 5544 क्रमांकाचा ट्रक आणि 2 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. आरोपी कृष्णा राजेश गावंडे ट्रक चालक राहणार नांदुरा आणि योगेश दिलीप डोईफोडे क्लीनर राहणार नांदुरा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सर्वसामान्य लोकांच्या तोंडाचा घास घेणाऱ्या दलाल आणि काळा बाजार करणाऱ्यांवर प्रशासनाने कठोर पावले उचलावीत. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर नजीक असलेल्या कांडली येथे एका सिलेंडर गोदामाला आग लागल्याने तिथे 8 ते 10 सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर परतवाडा येथील कांडली ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या या सिलेंडर गोदामाला आज सकाळी अचानक आग लागली. या आगीचे लोट 2 किलोमीटर लांबून दिसत होते, तर गोदामातील एक सिलेंडर फुटत असल्याने त्या स्फोटाचे आवाज 2 किलोमीटर लांबपर्यंत कानठळ्या बसल्या. दरम्यान अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली असून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ही आग पाहता नजीकच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे, तर आग नेमकी कशामुळे लागली असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान या आगीमुळे स्थानिकांमध्ये प्रचंड दहशत असून
नागरिक चांगलेच भयभीत झाले आहेत. दरम्यान या सिलेंडर स्फोटानंतर सर्वच ठिकाणचे नागरी भागातील गॅस गोदामांची सुरक्षा तपासण्याची गरज व्यक्त केली जात आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. भारतीय रुग्णालयाच्या जागेवर होणार मेडिकल कॉलेज. जीर्ण रुग्णालयाची केव्हा होणार सुधारणा? कवठा येथे 3 ते 4 फूट खड्डा केला तरच मिळते पाणी. राज्य शासनाची जल मिशन योजना गेली वाहून. राजकीय नेत्यांनी भोंग्याविषयी घेतली आक्रमक भूमिका. इतर पक्षांची या विषयावर उडी. पुढे काय होणार याकडे लक्ष. भोंगा एक यंत्र नसून केवळ मोठा आवाज आहे. भोंग्याविषयी तज्ज्ञ काय सांगतात बघा फक्त RRC नेटवर्कवर. भोंगा आणि हेडफोनचा अतिवापर कानासाठी घातक. बघा भोंगा विशेष फक्त RRC नेटवर्कवर. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज आणि मनोरंजनासाठी पहा RRC नेटवर्कची विविध चॅनल्स. दर्शकांनो, आम्ही आपल्यासाठी रोज 2 नवे कार्यक्रम घेऊन आलो आहोत. सकाळी 8 ते 9 या वेळेत गुड मॉर्निंग अकोला आणि दुपारी 2 ते 3 या वेळेत गृहिणींसाठी सिटी मैत्रीण हे ते 2 कार्यक्रम आहेत. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.